दुपारचे 3 वाजले आहे आणि हे बघा इथले मला आहे ना पावसाळ्यामध्ये हे साग आलेली आहेत ना, तर ही साग लावायची मला दुसरीकडं. तर आता हे उपटावं लागेल. आधी याच्यासाठी काय करावं लागेल, पाणी टाकावं लागेल मला आणि साग इकडं तिकडंच लावून द्यायची आहे, म्हणजे आपल्याच घराच्या समोर. तर हे असं वावरामध्ये येते ना, तर वावरात नाही लावायचे. तर आता मी इथं पाणी टाकते, म्हणजे मला सहज उपटता येईल. आता लावणार कुठं, या सागाच्या शेजारीच लावायचं आहे. त्याचबरोबर हे कुंडीमध्ये जे फणसाची झाडं आहे ना, तीसुद्धा 2 लावून द्यायची आहे सध्या तिथं, म्हणजे मग जगली का मग चांगलेच आहे, नाही तर मग पुन्हा मग हे ठेवावं लागतील ना बाकीचे. तर म्हणजे जोपर्यंत ते चांगलं येत नाही तोपर्यंत म्हणजे मग एक एक करून. तर चला आता घेते. तिकडं नळ चालू ठेवलेला आहे मी. एवढं जमीन त्याच्यासाठीच ओली करून ठेवली, म्हटलं ओली करून त्याच्यासाठीच हे सगळं ओलं करून ठेवलं. म्हटलं मग कसं झाडं जेव्हा आपण पाणी देतो, जेव्हा लावायचं असतं त्यावेळेस त्यांना ओलसरपणा हवाच ना. तर इथे टाकलं आहे थोडं, आणि आता याच्यातही देते टाकून, म्हणजे हे पण मला सहज काढता येईल. चला आता हे जरा तळापर्यंत पाणी जायची वाट पाहते. हा नळ चालूच ठेवते. हे पहा 2 आणले आहे मी, आणि आता इथं लावून द्यायचं आहे, एकदम इथंच समोर. आता भरपूर पाणी झालेलं आहे आणि हा इथे असंच ठेवणार आहे मी, हा पालापाचोळा काढणार नाही आहे. तर याच्यासाठी खुरपं कुठं गेलं काय नो, वेळात घेऊन आली, सापडा ना मला ते. चला एक तर लावून झालेलं आहे, आणि आता दुसरं इथं लावते. इथं बरोबर मध्यभागी आलेले आहे. आता याला पाणी टाकते. चला 2 झाले, आता बाकीचं. यंदा पावसाचं प्रमाणही तेवढंच होतं आणि त्याच्यामुळं हे एवढे साग आलेले आहेत. आता म्हटलं हे सागाचं करायचं काय, हे तर वावरामध्ये असं पडून मला नाही वाटत टिकल, कारण त्याला पुढं पुढं पाण्याची गरज राहणार आहे. म्हणूनच म्हटलं आता हे उपटून आपण इथं लावून द्या. आता खळ्यावर लावली होती, पण तिथं असं झालं की तिथं जरी वरची माती असली ना, खाली खूप दगड आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की ते जे लावलेली होती त्यांनी तग धरली नाही. तरी मी रोज पाणी द्यायची बरं का. आता काय माहिती हे तग धरतील का नाही. तरी पण आता पॉझिटिव्ह विचार करूनच मी आता हे लावून राहिलेले आहे की हे उगणार आहे, आणि त्या पद्धतीने मी त्याला रोज पाणी देणार आहे. तर निश्चितच येतीलच. आणि तसंही जर मी बाकीचे ठेवलेले आहेच आहे, सागाची एवढे रोपं आहेच आहे, ते उपटून तिथं लावता येईल. आणि अजूनही लावायचे आहे खळ्यावर, पण असं होतं की तिथपर्यंत पाण्याचं कसं जमेल बघूया. आता पावसाळ्यामध्ये सुद्धा मी काय करते ते जेव्हा पाऊस सुरू होईल त्यावेळेस पुन्हा तिथं खड्डे खणून इथं कुठं ना कुठं ते छोटे छोटे उगवले जाणारच आहे ना, मग ते उपटून मी तिथं लावून देणार आहे. आता मी तिथून उपटत होते ना, उपटता काय झालं, थोडंसं खुरडलं गेलं आहे, म्हणजे खालचं थोडासा मूळ गेला आहे. पण तरी काही हरकत नाही, कारण मूळ आहे त्याला. फक्त थोडंसं मला असं पूर्ण काढायचं होतं, पण आता काय करा, परिस्थिती अशी झाली की आता पावसाळा राहिलेला नाही आहे, म्हणजे आता हिवाळाच सुरू झालेला आहे, आणि ते कोरडे पण ते जमिनीतलं खालचं आहे ते वाढत चाललेलं आहे. जरी मी पाणी टाकलं तरी ते फार खोलवर नाही गेलेलं, फक्त वरच्या वर तेवढंसं ओलसर झालं होतं, म्हणून मला तेवढंसं खणता आलं. पण खूप खोलवर होतं, इतकं खोलवर की ते दगडाच्या खाली गेलेलं होतं. मग तो दगडसुद्धा काढावा लागला आणि मग मला ते उपटावं लागलं. मग ते थोडंसं किंचित खुरडलं आहे. मग मी काय केलं,
की आता हे सुरुवातीचे इकडचं आहे ना, याच्यामध्ये 2 लावून दिलेली आहे आणि एका याच्यात 1. आता हे बाकीचे राहिले हे पण लावायचे आहे आणि बाकीचे तिकडे ते वावरत आलेले ते पण लावायचे आहे. कसला आवाज येतो इकडे? अक्काची साफसफाई चालू आहे. आता पानं पडतच राहतील हिवाळ्यात. आता हा पालापाचोळा कुठे जाळणार? हाय हॅलो नमस्कार. चला आज आहे मंगळवार आणि आता मला बाहेर जायचं आहे म्हणून म्हटलं चला आता पोहे करावा आणि थोडेसे डब्यामध्ये घेऊन जा. तर सगळी तयारी करून ठेवलेली आहे. चला मग आता झटपट घेते ग. एक तर पोहे कांद्याचेच असतात नाही तर बटाट्याचे. मी असं दोन्ही मिक्स्ड करणार आहे. कांदे पण घेतलेले आहे, कांदे पण कापलेले आहे आणि इकडे बटाटे पण कापलेले आहे. इकडे मिरच्या याच्यावरच कापले त्याच्यामुळं ते असं दिसतंय. तर मिरच्या, इकडं कोथिंबीर, इकडं कढीपत्ता आणि पोहेसुद्धा भिजत घातलेले आहे. प्रथम काय करते मी मिरच्या टाकून घेते. एक तर थंडीमुळे लवकर उठवलं जात नाही आणि उठलं तर थोडा उशीर होतं. मग अशा वेळेस मला ऑप्शन म्हणजे पोहे सुचतात आणि आता म्हटलं पोहे खाऊनच जावा आणि डब्यात घेऊनसुद्धा जावा. आता मिरच्या झाल्यानंतर मी शेंगदाणे टाकले आणि आता ते शेंगदाणे मस्त फुटले असे इथं आवाज आला आणि मग आता त्यांना काढून घेते आणि याच्यानंतर मग मी टाकणार आहे जिरे, मोहरी आणि मग नंतर कढीपत्ता. त्याचे जिरे मोहरी टाकून घेते मी आणि आता टाकत आहे कांदा. बाहेर म्हणजे कुठं, मी आज देवीच्या दर्शनाला जाणार आहे. दत्त जयंतीला इतका मोठा कार्यक्रम होता पण काही अडचण आली त्याच्यामुळं जाता नाही आलं. म्हटलं आता जावा. कढीपत्ता टाकून दिला आहे कारण लय उडतो म्हणून. तर आपल्या इथं सुद्धा प्रति तुळजापूर भवानी माता यांचं आज मिरवणूक आहे आणि यात्रा पण आहे. तसं मी सतत आता 4-5 वर्षापासून मी तुम्हाला घेऊन जात आहे दरवर्षी. पण आता आहे ना बिबटे वाढले त्याच्यामुळं खरंच जाता येणार नाही कारण आता पायी जावं लागतं ना त्यामुळं. आणि किती जंगलाचा भाग आहे तुम्ही बघितलेलाच असं आणि इथून मागं मी तुम्हाला दाखवलेलं आहे देवीच्या यात्रेला आपण कसं कसं जायचो. चला आता कांदा झालेला आहे बाजून, हा मी काढून घेत आहे आणि याच्यामध्ये बघा असा कढीपत्ता पण तळून गेला ना, अंगावर सुद्धा नाही उडालं. तर इतकं अंगावर उडतं ना. आता बटाटे तळायचे म्हटल्यावर मी आता काय करते थोडंसं तेल टाकून घेते. आता जवळजवळ अहिल्यानगर भागामध्येच जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1100च्या पुढं बिबट्यांची संख्या झालेली. आणि तसं तर हे थोडंसं म्हणजे जंगलासारखं नसतं ना, ओढा वगैरे नसताना तर नक्कीच गेलं असतं. पण तिथे जंगल, मोठे मोठे दाट झाडी आहे आणि सोबतीला पण पाहिजे ना. पण आम्ही तिघंच जाणार त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे. तर मग मी इकडं जाणार आहे देवीला आणि अक्का काय माहिती काकांसोबत आली तर जाईल. आता याच्यामध्ये हळद टाकते मी आणि रंग येतो आणि हळद गुणकारी पण आहे. चला आता मस्त झाले आहे बटाटे बघा शिजून परतून. आता याच्यामध्ये आता कुठं बाहेर जायचं म्हटलं तरी मला पिल्लांचा मांजरीचा विचार करून जावं लागते. त्यांच्यासाठी आता मस्तपैकी प्लेट भरून मी आता दूध ठेवते. तसं आहे ना त्या पोळ्या खात पण नाही म्हणजे चपाती वगैरे केले ना खातच नाही. काय करणं स्टॉक पहिल्यांदा तरी खात होते ते पिल्लू, पण ती मांजर म्हणते की खाऊ नको. बहुतेक ती त्यालाच बाहेर काहीतरी खाऊ घालत असेल. पण मग दूध त्यांना हमकाच लागतं म्हणून मग ते मी दूध प्लेटमध्ये ठेवून जाणार आहे आणि मला पोहे आता घेऊन जाणार आहे डब्यामध्ये आणि मग काय येईन मी दुपारी 2 वाजता. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. हवं असं याच्यामध्ये कोणी कोणी साखर पण टाकतं. मला म्हणजे असं गोड आणि तिखट असं मिश्रण आवडतच नाही. मी साखर असले ना तर नाही पोहे खात मी.
तर साखरेचं आवडतच नाही मला. बस त्याच्यावर खोबरं भुरभुरलं ना तर खूप छान लागतं, ते आवडतं भलतंच. चला, ह्या पद्धतीने आपले हे पोळी झालेले आहे. आता मी हे डब्यामध्ये भरते आणि बाकीचं आवरते. कपडे राहिलेले आहे, भांडे राहिलेले आहे, तर ते सगळं करून घेते. आता हे सगळे भांडे पडलेले आवरून घेते. सिंबा आला, सिंबाची आई आली फिरून, मस्त सकाळी दूध पिऊन गेले, तर फिरून आले. हां ना, कुठे कुठे गेले ते का फिरायला? हां, चला, माझं व्लॉग तुम्हाला कसं वाटलं जरूर कमेंट करा. भेटूया आपण अशाच नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय. सकाळी